हाय मंडळी, कसे आहात? सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बनवूया आज लिंबू मिरचीचं लोणचं. हे दोन्ही पण स्वच्छ धुवून घ्यायचे. मी हे दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतले. पुसून घेऊ. मिरची पण स्वच्छ पुसून घ्यायची. चला तर आपण आज बारीक कापून घेऊया. मिरची कट केली, आपण लिंबू कट करूया आता. कट करूया. एकत्र काढून घेऊया. टाकूया. 1 चम्मच हळद टाकूया किंवा 1.5 चम्मच तुम्ही मीठ टाकू शकता. मिठाने खराब नाही होत. मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया. अर्ध लिंबू पिळूया. 10 मिनटं झाकून ठेवूया. पर्यंत बनवूया आपला मसाला. मोठी राई हे नॉर्मल याला फ्राय करून घेऊ. थोडी मेथी पण टाकूया. थंड झालं तर मिक्सरमध्ये दळून घेऊया. थोडं गार होऊ द्यायचं, मग मिक्सरमध्ये दळायचं. आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तेल तापात गरम करायला ठेवूया. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग थंड करून त्याच्यात टाकायचं. आता हा मसाला टाकूया. 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, थोडं हे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये. तेल मी गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकलं. ते टाकायचं राहिलं तुम्हाला. थंड करून याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता किती छान वाटतं. मिरचीचं लोणचं बनवून झालेलं आहे. बरणीमध्ये भरून ठेवायचं. जेव्हा मनाला वाटलं तेव्हा खायचं. लाईक करा, शेअर करा. किती छान लोणचं झालं. किती छान आहे बघा. हे बघा. मला लिंबूचं लोणचं लय आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही आवडतं कमेंट करून सांगा. बघू शकता किती भारी वाटायला लागले लोणचं आहे.